ब्रेक फेल झाल्याने शहादा आगाराच्या एसटीचा भीषण अपघात. चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी जीवितहानी टळली. मालेगाव. नाशिक मालेगाव मार्गावर धुळेच्या दिशेने जाणाऱ्या शहादा आगाराच्या एसटी बसचा भीषण अपघात मालेगाव जवळ घडलाय. बसचे अचानक ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला असून चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली. या दुर्घटनेत 3 ते 4 प्रवासी गंभीर जखमी झाले असून अनेकांना किरकोळ दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहादा आगाराची एसटी बस MH20 BL 3515 नाशिकहून मालेगाव मार्गे धुळे मार्गाने शहादाकडे जात होती. चाळीसगाव फाटा परिसर ओलांडल्यानंतर बस वेगात असताना चालकाच्या लक्षात आले की बसचे ब्रेक निकामी झाले आहेत. याच वेळी समोर 2 दुचाकीस्वार आल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टाळण्यासाठी चालकाने तात्काळ बस रस्त्याच्या कडेला वळवली. मात्र बसचा वेग अधिक असल्याने ती रस्त्यालगतच्या वीज खांबावरील DPला घासत गेली. या धडकेत चालकाच्या बाजूचा बसचा अर्धा पत्रा फाटून निघाला. तरीही बस थांबली नाही आणि सुमारे 700 मीटर पर्यंत सुसाट धावत राहिली. दरम्यान भीतीमुळे काही प्रवाशांनी बसमधून उड्या मारल्याने ते जखमी झालेत. बसमध्ये एकच आरडाओरड आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्परता दाखवत बसच्या चाकांखाली मोठे दगड टाकून बस थांबविण्यास मदत केली. अपघातानंतर स्थानिकांनी जखमी प्रवाशांना बाहेर काढून रुग्णवाहिकाच्या साहाय्याने शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाणे, हवालदार सागर निकम, शिपाई योगेश गुंजाळ आणि सिकंदर कोळी यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून अपघाताची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. S9 TV न्यूज प्रतिनिधी अश्विनी गरुड, मालेगाव. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.